किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन रेसिपी जे आपण नाश्त्याला खातो ते म्हणजे थालीपीठ आणि त्याच्याबरोबर वडापावची चटणी। चला तर मग आपण टाइम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारी बाजरीचं 1 कप घेतलेलं आहे पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आणि इथे मी मीडियम साइजचा कांदा घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। जितकं बारीक चिरता येईल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे। चॉपर मधून चॉप करून घेतला तरीही चालेल। आणि इथे मी घेतलेला आहे 5 ते 6 लसूण घेतलेला आहे, 2 ज्या लवंगी मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत, त्यांचा ठेचा करून घेतलेला आहे। तर आपल्याला सर्व जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व जे पीठ आहे ते मी चाळून घेतलेले आहेत आधीच। सर्व पीठ जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। अगदी इतक्या प्रमाणात 2 ते 3 माणसांना इझिली थालीपीठ होऊन जातात। तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता क्वांटिटी। तर हे आता आपल्याला सर्व जे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे। यामध्ये आपल्याला मसाले सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। तर आता आपण टाकलेला आहे चवीनुसार मीठ, हिंग, अगदी थोडासा चिमूटभर इतकं हिंग घ्यायचं आहे, लाल तिखट पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर घ्यायची आहे आणि आपल्याला कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे, गरम मसाला। इथे तुम्हाला जर थोडीफार पावभाजीची जर टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला यूज करू शकता थोडासा। तर मसाले टाकल्याच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे पहिलं थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घेणार आहे। आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे ते जास्त पातळ बनवायचं नाहीये। तर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि पाणी जसं लागेल तसं मी टाकून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे। तर हे पीठ जे आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला कांदा, कोथिंबीर, सर्व पीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। तर अशा पद्धतीने असं आपण भाकरी किंवा चपातीचं पीठ मळतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जितकं पाणी लागेल तितकं टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला तेल टाकून 2 मिनिटं आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण जसे वडे करतो तशाच पद्धतीने रुमाल किंवा दुधाची पिशवी घेऊन त्याच्यावर आपल्याला थालीपीठ करायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण वडे करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन आपल्याला थालीपीठ करायचे आहेत। आपल्याला खूप जास्त मोठे सुद्धा करायचे नाहीयेत, जास्त पाणी लावायचं नाहीये। चपाती सारखे आपले थालीपीठ फुलायला नको म्हणून असे हाताने होल करून घ्यायचे आहेत। आणि आपल्या तव्याला तेल न लावता आपण नंतर वरून थालीपीठ जो आहे त्याला आपण वरून तेल टाकायचं आहे, सर्व बाजूंनी तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून 1 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एका साइडने व्यवस्थित थालीपीठ शिजलं की आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थालीपीठ ॲक्च्युली शिजायला थोडा वेळ लागतो आणि थालीपीठ जो आहे तो आपल्याला लो मीडियम फ्लेमवरतीच भाजून किंवा फ्राय करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। थोडाफार क्रंची असेल, कुरकुरीत असेल तर खूप छान लागतो। तर अशाच पद्धतीने टाकून आपल्याला बाकीचे सुद्धा थालीपीठ करून घ्यायचे आहेत। सो फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने खूप इझी आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होणार आहे। बऱ्याच पद्धतीने आपण करतो थालीपीठ, सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याच्याबरोबर सॉस, पुदिनाची चटणी किंवा आपली वडापाव बरोबरची चटणी काहीही घेतलं तरी खूप यम्मी आणि टेस्टी लागतं। सो फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.